दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 5/2/2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंडेगाव शिवारातील रिलायन्स जिओ कंपनीचे 5G इंटरनेटच्या वेगासाठी लागणारे रॅम प्रोसेसर युनिट 1,30,000 रुपये किमतीचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्यानं चोरून नेल्याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच अशाच प्रकारे वाडीवरे तसंच त्र्यंबकेश्वर हद्दीत देखील जिओ 5G बेसबँड युनिट चोरीस गेले असल्याबाबत गुन्हे दाखल होते। या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी यातील आरोपींचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून अभिलेखावरील गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेतली असता नाशिक रोड देवळाली कॅम्प परिसरातील सराईत गुन्हेगार मनोज गाडवे याने त्याच्या साथीदारांसह हे गुन्हे केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत गुन्हेगार भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे व 39 राहणार नाणेगाव यास ताब्यात घेतलं असून त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं त्याचे साथीदार नौशाद मूळ राहणार उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम सुभाष रोड नाशिक रोड, दानिश मूळ राहणार दिल्ली हल्ली मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्यासह मिळून घोटी वाडीवरे त्र्यंबकेश्वर नाशिक शहरातील मसरूळ तसंच उपनगर परिसरातील जिओ 5G टॉवरचे रॅम प्रोसेसर युनिट हे चोरी केली असल्याची कबुली दिली। आरोपी भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे याने कबुली दिल्यावरून हे गुन्हे उघडकीस आणले। सदर आरोपीस घोटी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। या आरोपीच्या कब्जातून एक जिओ 5G टॉवरचे रॅम प्रोसेसर युनिट 1,30,000 रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले। यातील आरोपी भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक रोड मुंबई नाका भद्रकाली इंदिरानगर आडगाव देवळाली कॅम्प उपनगर GRP रेल्वे पुणे निफाड सटाणा मालेगाव तालुका अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरफोडी जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संदीप नागपुरे, मेघराज जाधव यांच्या पथकानं सदर आरोपीस ताब्यात घेऊन चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणले। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, घोटी।